नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल आणि स्नेहल अंतरंगमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजच्या ब्लॉगची व्हिडिओची सुरुवात मी आमच्या चिमू बरोबर करते है ना चिमू. तर मार्केटमध्ये छान छान गाजर आलेले आहेत आणि हा छान थंडीच्या दिवसात सुंदर छान म्हणजे एकदम मस्त गाजर येतं. तर आपण त्याचाच एक शुगर फ्री गाजरचा हलवा बनवणार आहोत. मी गुळाचा बनवते. शुगर फ्री म्हणजे तुम्हाला ते शुगर फ्रीच्या जे छोट्या छोट्या गोळ्या येतात तसं वाटत असेल, नाही, आपण गुळाचा बनवणार आहोत. तर चला मग बघूया आपण की गाजरचा हलवा आपला कसा होतो. आणि आमचा चिमू बघा, चिमू येतं का आवाज ऐकायला? एकदम लहान आवाजाचे आहोत आम्ही की शोधायला लागतं की कुठं दिसते का पायाजवळ आसपास असं ओरडत असते है ना. हो 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 ओ ओ ओ बोल की बाळा, बोल बोल. काय म्हणतात चिमू? ओ या इथं मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत. त्यांना मी असं छान पील ऑफ केलेलं आहे. म्हणजे आपण बटाटे सोलतो ना, असं वरचं कवर काढतो तसं हे यांनी काढून घेतलं. हे सगळं असं हे असं वरचं जेवढं शक्य होतं वरती जे निघत होतं ते काढलं आणि स्वच्छ धुवून घेतलंय. आता यांना आपण खिसून घ्यायचं. इथं हे 1 किलो गाजर ग्रेट करून झालेले, खिसून झालेले आहेत. इकडं कढई पण गरम झालेली आहे. आता आपण हे खिसलेला गाजर जे आहे ते याच्यामध्ये टाकूया आणि त्याला भाजूया. मी याच्यामध्ये कुठलंही तूप किंवा वनस्पती तूप आणखीन ॲड केलेलं नाही आहे. हा फक्त असाच आपण कोरड्या कढईमध्ये भाजून घ्यायचा लालसर रंगावर येईपर्यंत. म्हणजे ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते सगळं आटवून घ्यायचं गाजरामधलं. आणि सारखं असं फिरवून फिरवून त्याला पलटी करून छान लालसर कलरवर भाजून घेऊया. बघा हे असं करेपर्यंत भाजायचं आहे. आणखीन झालेलं नाही आहे, पण ह्याचं जे स्वतःचंच पाणी सुटतं गाजरचं त्याच्यामध्येच ह्याला भाजून घ्यायचं. आपण वरनं आणखीन तेल वगैरे काही ॲड केलेलं नाही तरी पण हे इतकं सॉफ्ट झालेलं आहे. आणखीन ह्याला थोडंसं आणखीन थोडा लालसर रंग येईपर्यंत भाजायचं. म्हणजे ह्याचं हे जे त्याचं अंगच पाणी सुटलेलं आहे ना त्याचंच ते परत आटलं पाहिजे तोपर्यंत त्याला आणखीन भाजायचं. हे दिसतंय का आता हे गाजर एकदम सॉफ्ट झालंय. पाणी पण ह्यातलं बऱ्यापैकी सगळं आटून गेलेलं आहे त्याचं. आता या स्टेजला आपण ह्यात थोडंसं म्हणजे तुमच्या आवडीच्या ह्याच्याप्रमाणे आपण तूप किंवा वनस्पती तूप टाकू शकता. मी तूप घालते. तूप ॲड केल्यानंतर ना परत ह्याला तुपामध्ये छान आणखीन चांगला छान वास येईपर्यंत भाजून घ्यायचा. असं गाजराचा मस्त असा भाजलेला वास आला पाहिजे तोपर्यंत ह्याला छान भाजून घ्यायचं. हे असं छान तुपात भाजल्यानंतर ना यात आपण दूध ॲड करणार. याला दुधात पण छान आता शिजवून घ्यायचं. तुमच्याकडे जर घरी खवा वगैरे असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता. या स्टेजला दूध खवा मिक्स टाकू शकता, फक्त दूध घालू शकता, क्रीम घालू शकता. आणि ह्याला दुधात पण आता हे दूध आटेपर्यंत यात जे टाकलेलं दूध आहे ते आटेपर्यंत शिजवायचं. इथं मी गूळ हे करून घेतलाय चमच्याने किंवा चाकूने, तुमच्याकडे जे असेल ते त्यांनी असा बारीक करून घेतलाय. आता हे छान असं यामध्ये दूध सगळं मिक्स झालेलं आहे, आटलेलं आहे बऱ्यापैकी. तर याच्यामध्ये आपण हा गूळ मिक्स करूया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ मिक्स करू शकता. म्हणजे तुम्हाला किती जास्त गोड आवडतं त्याच्यावरती तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मी काढलेला त्यातला एवढा गूळ तर ठेवलाय. नंतर आणखीन थोड्या वेळाने मी चव चाखून बघेल हा गूळ पूर्ण वितळल्यानंतर की माझ्यासाठी ही चव बरोबर आहे का. पण बेसिकली आम्ही थोडं कमी गोड खाते त्यामुळे मी कमीच ॲड केलं आहे.
त्यानंतर वेलची पूड वगैरे आपण टाकल्यानंतर परत त्याची गोडवा आणखीन जास्त एनहान्स होतो. त्यामुळे जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडा थोडा करूनच गोड घाला, एकदम घालू नका, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्याला किती लागेल. याला गूळ टाकला तर याला परत आपण छान आटवून घेऊया. ह्याच्यामध्ये भाजणे भाजणे भाजणे, आटवणे आटवणे भाजणे, हीच प्रोसेस कंटिन्यू होते. गूळ छान शिजलाय यामध्ये, तुम्ही बघू शकता. स्मेल छान येते. यामध्ये आपण आता वेलची ॲड करणार. केली पण मला छान मिक्स करून घेऊया. पावडर केली नाही मी, ॲक्च्युली सोलली आणि तशीच घातली. आता ती दाताखाली येऊ शकते, पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पावडर करा. इथं मी काही ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत, म्हणजे बदाम आणि काजू. आणि हे पण आपलं छान गूळ त्यातला पूर्ण असा आटलेला आहे, मिक्स झालेला आहे. तर त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स घालूया. यांना छान मिक्स करायचं. बघा आमच्या या मॅडमला काय पाहिजे मेनू, आमच्या या मॅडमला आमच्या या मॅडमला हे पाहिजे, मनुके पाहिजे. मनुक्यासाठी एवढं सगळं चालू आहे. काय पाहिजे बाय? मनुके पाहिजे. बरं पप्पाला उठव आधी जा. आणि इथं सिम्बा आहे. तर अशा प्रकारे आपला हा बिना साखरेचा शुगर फ्री गाजरचा हलवा रेडी आहे. आता याला आपण थोडं थंड व्हायला ठेवूया आणि नंतर प्लेटिंग करूया. हे बघा आमच्या मीनू मॅडम कशा खात आहेत. तिला पण गाजरचा हलवा खूप आवडतो. तिने खाल्ला म्हणजे मी पास झालेली आहे आणि गाजरचा हलवा खूप छान झालेला आहे, हे प्रूफ होतं. ओ बाय कसं झालंय सांग बरं मला. बघा गरम आहे तर ती पुढं साईडला ओढून ओढून घेते आणि खाते. थांब थांब द्यायचं तुला पण द्यायचं. आहा बघ मिनू बघ. हा मस्त झालाय गाजरचा हलवा. आता थोडी प्रकाश कमी आहे त्यामुळं दिसत असेल. हे असं झालेलं आहे छान. इथं बघा आमची मिनू वाट बघते कधी देणार अजून. आणि हे एकदम असं सुंदर मस्त असं. चला मी आता थंबनेलसाठी 2-4 फोटो घेते याचे. मी बनवलेला हा शुगर फ्री गाजरचा हलवा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही कुणी खूप साऱ्या लोकांनी ट्राय पण केला नसेल पण तर गुळ घालून पण खूप सुंदर लागतो. तर मी जसा बनवलाय तसं पण तुम्ही फॉलो करू शकता. आणि गुळाचा ट्राय करून बघा, साखर अवॉइड करा. जे शुगरचे पेशंट आहेत खरं तर खास त्यांच्यासाठी आहे हा. तर सगळ्या शुगरचे पेशंट जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी घरच्यांना गुळाचा गाजरचा हलवा बनवून द्यायला सांगा. साखरेमुळं त्यांचं खाण्याचं राहून जातं किंवा त्यांना खायला नाही मिळत. तर हे आहे, असंही तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की मी बनवलेला कसा झाला होता. आणि तुमच्या घरी जेव्हा तुम्ही बनवाल ते पण मला नक्की कमेंट करून कळवा. आणि स्नेहल संतरंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू सो मच.